आता युवकांचा देश म्हणून जगात ज्यांनी डांगोरा पिटवलेल्या त्यांना काही दिवसानंतर मनोरुग्णांचा देश म्हणायची वेळ येईल. कारण पागल होतील, नोकरी नाही, कामधंदा नाही, छोकरी नाही, बिघडतील आपले भाऊबंद. देशात खूप मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होईल. ह्याची जाणीव मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून विनंती करतो, ह्या सरकारनं ठेवायला पाहिजे. आणि जाणीव नसल तर जेनजी करावं लागेल. बरोबर. जाणीव ठेवणार नसेल, आमचं आयुष्य बर्बाद करणार असेल ही सरकार. कुठं चालू होतं की मोबाईल बंद कसं केला? चालू आहे का? कुठं व्हिडिओ कुठं आहे? राहू द्या रे, ही व्हिडिओ राहू द्या, महत्वाचं आहे. चालू आहे का तुझं? जर सरकारला या युवकांच्या दुःखाची जाणीव नसेल, कोट्यवधी युवकांचं आयुष्य सरकार बर्बाद करणार असेल, तर नेपाळ करावं लागेल, श्रीलंका करावं लागेल. आम्ही मरत असताना आमच्या जीवावर सत्तेत बसलेले तुम्ही मजेत राहू शकत नाही. आणि ह्या भारताचा युवक इंग्रजाला पळविलेला आहे. तुम्ही हाव कोण? तुमची हैसियत काय? तुम्ही माय सांभाळलेली नाही, मोराला दाणे टाकले पण माईला दोन भाकरी खाल्लेली नाही, खाऊ घातलेले नाहीत निवासस्थानात घेऊन. तुमच्याकडे मोराला दाणे टाकायला वेळ होता पण माईला दाणे टाकायला जीव घालायला वेळ नव्हता. एवढे बैमान आहो तुम्ही. तुम्हाला ह्या गोरगरिबाच्या लेकराचं दुःख समजून घ्यावंच लागेल, त्या दुःखाची जाणीव ठेवावंच लागेल, न्याय द्यावाच लागेल, वय वाढवून द्यावंच लागेल. नाही दिलं तर कदाचित आज तुम्हाला बरं वाटेल, आज तुम्ही स्वतःच्या मनाला समाधान मानाल की आंदोलन दयानंद गेट वरलंच आहे. 100-200 पोरं होते, एवढ्याच्यानं का उलाले? पण थेंबे थेंबे तळेस असे, तसं माणसानं क्रांतीचा एल्गार पेटत जाईल. आणि तुम्हाला या देशातून हाकलून दिल्याशिवाय ही युवा पिढी बसणार नाही, असा सज्जड इशारा मी सरकारला देतो.